आता गव्हाचं पीठ जरी रेडीमेड मिळत असलं ना, तरी मला काही गोष्टी ह्या जुन्या पद्धतीच्याच आवडत्या. रेडीमेड गव्हाचं पीठ आणल्यापेक्षा ना कधीही घरचे गहू दळून आणलेले बेटर असं तरी मला वाटतं. त्यानंतर सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आज आम्हाला ना इस्कॉन टेम्पलला जायचं होतं म्हणून बाहेर गेलो होतो. तिथं गेल्यावर ना दर्शन वगैरे घेतलं आणि थोड्या वेळ त्या मंदिरामध्ये बसलो. खरंच एवढं शांत वाटत होतं ना, खूपच प्रसन्न. त्याच मंदिराच्या मागे ना एक राममडी होती, तिथं सुद्धा आम्हाला जायचं होतं. तेच मंदिर सुद्धा तुम्ही बघू शकताय किती सुंदर होतं आणि त्याचाच वरतून व्ह्यू असा काहीतरी दिसत होता. या राममडीच्या बॅक साईडला ही मोठी अशी तापी नदी होती. त्यानंतर आम्ही त्या नदीकडे गेलो. तिथं गेल्यावर ना काही फोटो आणि व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही म्हणून बरेचसे फोटो व्हिडिओ काढले आणि लगेच घरी येण्यासाठी निघालो. रात्रीच्या वेळेस एक काम होतं आमचं बाहेर, ते काम करून आलो आणि घरी आल्यावर पटपटाचं सगळं काम आवरून घेतलं होतं. रात्री वॉकिंगला बाहेर गेलो तेव्हा ना क्रिकेट किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला समजलं असेल. आम्ही वॉकिंग सोडून क्रिकेट बघत बसलो होतो. या थंडीच्या दिवसामध्ये थंडी अशी लस्सी पिऊन आम्ही आमचा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.